20 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आमदार संजय खोडके हे दुचाकीने जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत. काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दिवस निगराणीमध्ये रुग्णालयात आमदार संजय खोडके यांना राहावं लागणार आहे. या काळात त्यांच्यासोबत असलेल्या सर्व स्नेही जनांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहे. सर्व आप्तेसख्यांना मी सांगतो की आज माझा थोडासा मायनर एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मला थोडंसं कमरेला मार लागलेला आहे आणि ही बातमी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे, टी व्हीवर आली आहे. माझी सर्व आप्तसख्यांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कोणीही त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे. आपण मला भेटण्याचा फार काही कोणी प्रयत्न करू नका. मला रिकवर व्हायला थोडासा एक आठवडा जाणार आहे, पण आपण सर्वजण आपापल्या कामात राहावं. आपल्याला माहीत आहे की आपण अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे. उद्या आपण आपला मेळावा घेतलेला आहे. माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मेळाव्याची तयारी करावी. उद्या मी मेळाव्याची तिथं येणार आहे, त्याच्यामुळे चिंता नसावी. सर्वांनी आपापल्या कामाला लागावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।